बारामती विधानसभा आणि या कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सौविद्य पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीत्रा वहिनी अजितदादा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यांना आजच प्रचार शुभारंभ झालेला आहे। यामध्ये जी निवडणुकीकडे जे काही लक्ष लागलेलं आहे, एकूण 23 उमेदवार आहेत, पण सर्वात प्रबळ आणि विजयी उमेदवार आहेत त्या सुनीत्रा वहिनी अजितदादा पवार आहेत। या संदर्भात मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी प्रचार शुभारंभाच्या प्रसंगी उपस्थित होते। तर अण्णांकडनं जाणून घेतोय त्याच धर्तीवर या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठल नाना शिंदे आहेत। तर अण्णा काय सांगाल, एकंदरीत जर पाहिलं की अजितदादांनी मावळ तालुक्याला जी भरभरून दिलेली विकासाची गंगा या बारामतीत आलं तरी डोळे पाणावतात आणि तुम्ही बोलत असतानाही तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसून आले आणि आज जी काही प्रचाराचा शुभारंभ झाला त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच प्रत्येकाच्याच मनामध्ये आज दुःख आहे, वेदना आहेत की ज्या नेत्यानं आयुष्यातले 35-40 वर्ष या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरता झिजवले, आज हजारो कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून कुणाला आमदार केलं, कुणाला खासदार केलं, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, महानगरपालिका, सहकार क्षेत्रातल्या बँका असतील, दूध संघ असेल, वेगवेगळे साखर कारखाने असतील, अशा ज्या ज्या ठिकाणी सहकाऱ्यांना संधी देता येईल त्या संधी देण्याचा प्रयत्न आदरणीय दादांनी केला आणि दुर्दैवानं आज त्याच नेतृत्वाच्या छत्रछायाखाली वाढलेलो आम्ही हजारो कार्यकर्ते आज बारामतीमध्ये येऊन दादांच्या पोटनिवडणुकीचा प्रचार करावा लागतोय। हे दुर्दैव आहे, परंतु बारामती विधानसभा पोटनिवडणूक संपन्न होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीत्रा वहिनींचा प्रचाराचा शुभारंभ गेली वर्षानुवर्ष जी इथं परंपरा दादा असतील, आदरणीय पवारसाहेब असतील यांनी प्रचाराचा शुभारंभ करत असताना कन्हेरी या ठिकाणी असलेल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये नारळ वाहून प्रचाराला सुरुवात करतात आणि समारोप देखील त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन समारोप करत असतात आणि त्यांच्या परंपरेनुसार आज सुनीत्रा वहिनी देखील कन्हेरीच्या मारुतीरायाचं दर्शन घेतलं। हजारोच्या संख्येनं बारामतीकर देखील वहिनींच्या समर्थनासाठी या ठिकाणी उपस्थित होते आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तर एक नैतिकता किंवा जबाबदारीच आहे की ज्या नेत्यानं मावळ तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी दिला, विकास काय असतो, विकास कामाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे असतात हे ज्यांच्याकडनं आम्ही शिकलो, ज्यांच्या नेतृत्वामध्ये 2 वेळा मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्या आदरणीय दादांच्यासाठी सुनीत्रा वहिनींकरता बारामतीत येणं हे आमचं कर्तव्य समजून आज आम्ही प्रचाराच्या शुभारंभाकरता या ठिकाणी आलो। अण्णा, मावळमधनं ज्या वेळेस आपण बारामतीत येतो, आता मी स्वतः बऱ्याच वेळा इथं बारामतीत आलोय, पण बारामतीत आल्यानंतर असं विदेशात आल्यासारखं वाटतं। इथली सुसज्ज रस्ते, इथली असणारी वनराई, इथलं असणारं हे नियोजन हे पाहिल्यानंतर फार एक आपलेपणा वाटतो की जे अजितदादांनी, शरद पवार साहेबांनी ह्या बारामती जे एक ओसाड माळरान बारामती आज बागायतदार केली, याबद्दल काय सांग? नक्कीच उद्याच्या राजकारणामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम करत असताना राजकारणापेक्षा विकास कामं काय असतात, कशा पद्धतीने करून घ्यायचे असतात, कामाची हातोटी असलेला नेता आणि त्यातून माळरानावरती खरोखर आपण जर पाहिलं तर फुलवणारा नेता आपल्यामध्ये नाही आहे, परंतु बारामती आहे। दादाला अख्खा महाराष्ट्र म्हणायचा कामाचा माणूस आहे। खरंच काय काम असतं आणि कशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी कामं केली पाहिजे त्याचं हे भविष्यातलं मोठं उदाहरण आहे। काय शुभारंभानिमित्त काय सांगाल? आम्ही वहिनींच्या प्रचाराचा नारळ फोडायचा होता, त्यानिमित्त खरं तर आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी आम्ही येणारच, कारण की शेवट आम्हाला ज्या नेत्यांनी घडवलं, ज्यांच्यामुळे आमच्यासारखं सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना संधी मिळाली आणि विधानसभेमध्ये काम करण्याची, त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं आम्हाला संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे ते दादा नसताना आज या ठिकाणी वहिनींच्या प्रचाराचा नारळ फोडला गेला।
आम्ही मागच्या वेळेस ह्याला पण आलो होतो, बरायला फॉर्म भरण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी पण आलो होतो आणि आज नारळच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी सुद्धा आलो होतो. मावळचे आमदार सुनील शेळके जी लीड सांगतात ती वास्तवात येते. तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा वहिनी, अजितदादा पवार ह्या उभं राहिलेले किती लाखाच्या लीडने येते? नाही, असं नाहीये. शेवटी मी माझ्या मतदारसंघात माझ्या मायबाप जनतेच्या विश्वासावरती, ताकदीवरती तिथली जी काय रचना आहे किंवा जे त्यांच्या तिथलं मनातलं कॅल्क्युलेशन आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो. बारामतीमध्ये येऊन सांगायला मी काय भविष्यवाला नाही. दादांचं कर्तृत्व, दादांचं योगदान बारामतीकर विसरू शकत नाहीत. ठीक आहे, आता प्रत्येक निवडणुका वेगळ्या पद्धतीच्या असतात. या निवडणुकीला प्रतिस्पर्धीच कुणी नसल्यामुळं काही फॉर्म जे राहिले आहेत ते नगण्य अशा पद्धतीचे उमेदवार की जे फक्त फॉर्म भरून निघून गेले आहेत. म्हणून कार्यकर्ते किंवा इथले मतदारांनी सुद्धा पुढे घालणं राहता जर सगळे पुढे आले तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये इतिहास होईल. अशा पद्धतीचं मताधिक्य घेऊन सुनेत्रा वहिनी निवडून येतील. बरं, इथला बारामतीकर प्रत्येक विकासाला मत देतोय. बारामतीकरांची प्रतिक्रिया एकच आहे की फिक्स निवडून येणार तर सुनेत्रा वहिनी, अजितदादा पवार येणार. त्याबद्दल काय सांगता? ही कुठल्या ज्योतिषाने, भविष्यवाल्याने देखील सांगण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला ते सांगतो की ज्या नेत्यानं बारामती घडवली, महाराष्ट्रापुढं कामं काय असतात किंवा एक विकासाचं मॉडेल उभं केलं, त्या नेत्याच्या प्रती इथल्या लाखो नागरिकांची एक वेगळी श्रद्धा आहे. आदरणीय पवारसाहेब असतील, दादा असतील, या परिवारावरती एक त्यांचं असलेलं ऋणानुबंध आहे आणि त्यातून मतदान रूपी इथली बारामतीकर सगळेजण साथ देतील यामध्ये कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. तर 23 एप्रिलला मतदान होणार आहे आणि 4 मेला या ठिकाणी जे आहे ते मतमोजणी होणार आहे. तर 23 एप्रिलला सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन केलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत विठ्ठल अण्णा शिंदे. काय सांगा? आज खरं तर राज्याच्या उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्राताई वहिनींच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो. वास्तविक पाहता ही पोटनिवडणूक होईल असं कुणाला वाटत नव्हतं, परंतु शेवटी नियतीच्या मनात जे आहे ते आपण सांगू शकत नाही. परंतु वातावरण दादांच्या विकासात्मक दृष्टिकोनाचं आणि त्यांचं जे काही व्हिजन होतं राज्याचं, बारामतीचं, जिल्ह्याचं, त्याला अनुसरून मतदार नक्कीच त्यांना साथ देतील. त्यांच्या परिवारातील उमेदवार असल्यामुळे दादांचं योगदान, दादांनी दिलेला वेळ त्याचं ह्या मतामध्ये निश्चितपणे रूपांतर होईल याचा मला विश्वास आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.